चाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसतात। त्याचबरोबर भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या चाय पे चर्चा कार्यक्रमासाठी सहभागी झालेले आहेत। तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आपल्याला या चाय पे चर्चा कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर नागपूरमधली ही दृश्य आहेत। नागपूरमध्ये भाजपच्या वतीने चाय पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या चाय पे चर्चा कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसतात। तर भाजपचे अनेक नेते मंडळी या चाय पे चर्चा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर काही स्थानिक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या वतीने चाय पे चर्चा घेतली जाते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या कार्यक्रमांचं आता आयोजन केलं जात आहे। तर चाय पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत विकासकांचा त्यांना तपशील देणं, त्याचबरोबर नागरिकांची समस्या जाणून घेतल्या जात आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चाय पे चर्चा कार्यक्रमामध्ये जातीने सहभागी झालेले आहेत। भाजपच्या वतीने हे अभियान राबवलं जात आहे। नागपूर येथे भाजपच्या वतीने चाय पे चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी भाजपचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकारी जे आहेत ते उपस्थित आहेत, कार्यकर्ते उपस्थित आहेत। तर आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, काय सविस्तर अपडेट्स आहेत? भाजपकडून चाय पे चर्चा आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचं आयोजन करण्यात आल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत? खरं तर भाजपकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे आणि या अभियानांतर्गत गेल्या 24 तासापासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्यातील पारटशिंगा या गावी मुक्कामी होते। काल त्यांनी दिवसभर विविध विकास कामांचं लोकार्पण, भूमिपूजन आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला। आज या गाव चलो अभियानाचा दुसरा दिवस आहे। आपण पाहतोय की दुसऱ्या दिवशी आता परत जाताना देवेंद्र फडणवीस नागपूर काटोल मार्गावरील हातवा या गावी चहाच्या टपरीवर थांबलेले आहेत आणि या टपरीवर नागरिकांशी जे आहेत ते संवाद साधत आहेत। नागरिक देखील आपल्या समस्या मांडत आहेत। प्रामुख्याने शेतकरी वर्ग जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधत आहे। आपल्या समस्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना मांडत आणि त्यावर उपाय देखील देवेंद्र फडणवीस जे आहेत इथं सांगत असल्याचं पाहायला मिळतं। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जो आहे तो हा गाव चलो अभियान भाजपसाठी महत्वाचा आहे। काटोल मतदारसंघाचा जर विचार केला तर हा मतदारसंघ निवडून आणण्यासाठी भाजपला बराच कस करावा लागला, मात्र 2014 नंतर यात यश आलं नव्हतं। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या या इथं 24 तास मुक्काम आणि आता सामान्य गावकऱ्यांशी चाय पे चर्चा याचा नक्कीच भाजपला येणाऱ्या काळात फायदा होईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आपण पाहणार आहोत 10 सेकंदात 10